हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चर्सला आपण स्टेरिओआयसोमेरिझम्स अँड ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स याविषयी इन्फॉर्मेशन्स पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेक्स्ट्रोरेटरी आणि लिओरेटरी यांचे डेफिनेशन्स पाहणार आहोत आणि इनॅन्शोमर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. मग डेक्स्ट्रोरेटरी म्हणजे अ कंपाउंड्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट्स is called as rotates toward the right is called as the डेक्स्ट्रोरेटरी. म्हणजे जर आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की जर अ कंपाउंड्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट्स टुवर्ड्स द राईट इज कॉल्ड ॲज द डेक्स्ट्रोरेटरी अँड इट इज डेसिग्नेटेड बाय द सिम्बॉल डी अँड द डिनोटेड बाय द साईन प्लस. म्हणजे जर ही लाईट्स आपण पाहिली, ही आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट आत्ता दिसते आणि इथं जर आपण एक सबस्टन्स कन्सिडर केला की जो ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, म्हणजे हा इथे काय आपण वापरतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स वापरतो आणि यामधून जर ही लाईट पास केली असता आणि ही लाईट जर उजव्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला जर काय झाली, रोटेट झाली, तर आपण तिला काय म्हणतो, डेक्स्ट्रो रोटेटरी लाईट्स असे म्हणतो. परत एकदा पहा, अ कंपाउंड्स विच रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द राईट इज कॉल्ड ॲज द डेक्स्ट्रो रोटेटरी अँड इट इज डेसिग्नेटेड बाय द काय, कशाने दाखवतात, तर डीनी. आणि कोणतं साईन वापरतात याच्यासाठी, तर प्लस साईन्स वापरलं जातं. म्हणजे लाईट कशी होते, रोटेट होते. म्हणजे जर मॉलिक्यूलसुद्धा आपण घेतला तर त्याचे रोटेशन्स काय होतात. आता समजा जर आपण हा CH3Cl घेतला तर हा रोटेट होत असताना कुठे होतो, क्लॉकवाईज रोटेट होतो. क्लॉकवाईज रोटेट होतो म्हणजे जर आपण याची डिरेक्शन पाहिली, आता ह्या Cला काय लावले, A कन्सिडर केला, B लावला आणि इकडे समजा C लावला, हा Cच कन्सिडर करूया. मग हा रोटेट होताना काय होणार आहे, रोटेट्स टुवर्ड द राईट हँड साईड्स. मग जो राईट हँड साईडने रोटेट झाला म्हणजेच त्याच्या मॉलिक्युल्सची काय झाले, रोटेशन्समध्ये काय होतात, डिरेक्शन चेंज होतात. म्हणजे CH3च्या जागी काय जाणार, Bच्या जागी CH3, म्हणजे B खाली आला, त्यानंतर C इकडे येईल आणि A इथे येईल. म्हणजे हे रोटेशन झालं ते कोणतं रोटेशन झालं, इट इज कॉल्ड ॲज द क्लॉकवाईज रोटेशन. हिन्स इट इज सेज दॅट द डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे कंपाउंड्स विच रोटेट द राईट हँड साईड्स इज कॉल्ड ॲज द डेक्स्ट्रो रोटेटरी. त्यानंतर नेक्स्ट बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपण, डेफिनेशन, द कंपाउंड्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द लेफ्ट इज कॉल्ड ॲज द लिओ रोटेटरी. म्हणजे जे कंपाऊंड प्लेन पोलराइज्ड लाईट काय करतं, लेफ्ट हँड साईडला रोटेट करतं. म्हणजेच अँटी क्लॉकवाईज रोटेशन्स होतात. कसे याचे रोटेशन कसे होतात, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आपण इथं डायग्राममध्ये पाहिलं की ही प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, ही जर ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सपासून रोटेट केली तर आपल्याला लेफ्टला रोटेट होते. म्हणजेच इट इज अँटी क्लॉकवाईज रोटेशन्स. मग डेफिनेशन काय सांगणार, अ कंपाउंड्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट towards the left is called as the Leo rotatory and it is designated by the symbol L. म्हणजे आपण दोघांमधला जर डिफरन्स पाहिला तर बघा, इथं आपण असं कन्सिडर करू, हे आहे तुमचं डेक्स्ट्रो, ओके, हे आहे लिओ. ओके, डेक्स्ट्रो म्हणजे कसा रोटेट होतो, राईट हँड साईडला, लिओ लेफ्टला रोटेट होतो. डेक्स्ट्रो रोटेटरी डिनोट करताना डीने दाखवतात, लिओ रोटेटरी डिनोट करताना एलनी दाखवतात, डिनोटेड बाय एल. याला साईन्स कन्सिडर करताना प्लस कन्सिडर केलं जातं आणि मायनसनी हे दाखवतात. आता तुम्हाला यांचं डेली लाईफमधलं रोटेशन्समुळं खरंच इफेक्ट होतो का, मग हे रोटेशनचे इफेक्ट्स आपण कशामध्ये पाहणार आहोत, आर कॉन्फिगरेशन आणि एस कॉन्फिगरेशन्समध्ये पाहणार आहोत. मग आर कॉन्फिगरेशन आणि एस कॉन्फिगरेशन्स पाहत असताना आपण याच्यामध्ये काय पाहतो, राईट हँड क्लॉकवाईज म्हणजे राईट हँड साईडने रोटेशन होतं आणि दुसरं आहे लेफ्ट हँड साईडने रोटेशन. म्हणजेच त्याला क्लॉकवाईज रोटेशन आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन्स असं आपण म्हणतो. ओके, मग आता हे जर तुम्ही लक्षात ठेवताना हे पाहू शकता की ह्याच्यामध्ये राईट हँड साईडला डी आहे, लेफ्ट हँड साईडला यल आहे, प्लस आणि एस आहे. आणि आता आर एस विषयी मी बोलत होते. मग आर आणि एसमध्ये बघा जर कन्फर्मेशन्स असतील तर ते आत्ता मी तुम्हाला एक्झाम्पली आपण
पाहूया रोटेशन्स करून की खरंच आर कन्फर्मेशन काय. आता आर आणि एस कॉन्फिगरेशन शिकायच्या आधी आपल्याला फर्स्ट काय माहीत पाहिजे, इनआयन्शोमर्स कशाला म्हणतात ते. ओके, इनआयन्शोमर्स म्हणजे काय. मग इनआयन्शोमर्स शिकत असताना आपण इनआयन्शोमर्सची डेफिनेशन्स पण पाहिलेली आहे, बरोबर. काय होती इनआयन्शोमर्सची डेफिनेशन की नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. कशा आहेत त्या, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत कोणत्या, तर याच्या इनआयन्शोमरच्या. मग त्याच्यामध्येच काय होतात, आर एस कॉन्फिगरेशन्स पाहायला मिळतात. मग आपण इकडे बघा की 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज द इनआयन्शोमर्स. काय म्हणतो त्याला आपण, इनआयन्शोमर्स असं म्हणतो. मग त्याचे सम कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत आपल्याला. काय कॅरेक्टरिस्टिक आहेत, तर फर्स्ट बघा, इनआयन्शोमर्स हॅव इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. दस इनआयन्शोमर काइंड इज ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स आर विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. म्हणजे जे ऑप्टिकल आयसोमेरिझम आहेत ते एकमेकांच्या काय असतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात. आणि त्यालाच आपण इनआयन्शोमर्स किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स असं म्हणतो. आता तुम्हाला हे एक्झाम्पल दिसतंय का. मग हे जे एक्झाम्पल आहे ते CH3HCl C2H5Cl CH3Cl C2H5H. दिस इज द इनआयन्शोमर्स ऑफ बोथ ऑफ इच अदर. मग याचे इनआयन्शोमर्स आहे. मग इनआयन्शोमर्स आहे म्हणूनच ह्याच्यामध्ये आर आणि एस कॉन्फिगरेशन्स आहे का ते आपण पाहूया. मग जर आपल्याला 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर दिलं आहे, आपण दुसरं पण घेऊ शकतो, लॅक्टिक ॲसिड्स आहे. त्याच्यानंतरनं बेसिकली आपल्याला कायरल सेंटरचे जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत आर एसचे, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. तरी तुमच्या माहितीसाठी आपण लॅक्टिक ॲसिडचे एक्झाम्पल कन्सिडर करूया. जर लॅक्टिक ॲसिडच्या एक्झाम्पलमध्ये बघा, आपण जर पाहिलं तर लॅक्टिक ॲसिडमध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे इनआयन्शोमरचं. पहिल्यांदा एच कन्सिडर करा, मध्ये आपण सी घेतला, राईट हँड साईडला COH, इकडे CH3 आणि इकडे OH. म्हणजे असंही कन्सिडर करतो. असंही नाही तुम्हाला जमलं तरी तुम्ही अरेंज करताना समजा HC 2 वेगवेगळे अरेंजमेंट करते, म्हणजे तुम्हाला काय होईल, आर आणि एस आणि ऑल्सो ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्सचं एक्झाम्पल समजेल. COH बघा, इकडे फर्स्ट HCH3 COH घेतला. दुसरं एक्झाम्पल घेते HC, इकडे COH HCH3 अँड OH. आता दोन्ही स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे, फक्त मी त्यांच्या मॉलिक्युलचे काय केलेले आहेत, चेंजेस केलेले आहेत. जेव्हा आपल्याला आर एस कॉन्फिगरेशन शिकायचं आहे तेव्हा त्यामध्ये फर्स्ट रूल काय कन्सिडर करायचा की ॲटॉमिक नंबर ज्याचा लहान असतो, ॲटॉमिक नंबर काय असतो, लहान, म्हणजे ॲटॉमिक नंबर इज स्मॉल, त्या एलिमेंटला फर्स्ट प्रायर ग्रुप द्यायचा, फर्स्ट प्रायर ग्रुप कन्सिडर करायचा. ओके, ॲटॉमिक नंबर ज्याचा काय असतो लेस, इट इज फर्स्ट प्रायर ग्रुप. हा काय झाला आपला फर्स्ट प्रायर ग्रुप आहे. येस, ॲटॉमिक नंबर लेस असतो तो फर्स्ट प्रायर ग्रुप आहे. त्यानंतर सेकंड बघा आता की त्याच्यानंतर ऑक्सिजन ॲटम अटॅच असेल तर त्याला पण आपण प्रायोरिटी काय करतो, सेकंड प्रायोरिटी असं ॲटॉमिक नंबरनुसार देतो. त्यानंतर CH3 येतात. ह्याची ऑर्डर मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट लेक्चर्सला ऑर्डर राईट करून देते. CH3 COOH हा आपला CH3 असेल. त्या ॲटॉमिक कार्बन म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी काय असते, ऑक्सिजनपेक्षा कमी असते, म्हणजे आपण त्याला सेकंड प्रायर. म्हणजे आपण जर या स्ट्रक्चरचा विचार केला तर कार्बनला सगळ्यात पहिला O अटॅच आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर हा कार्बन आणि यांच्यात पाहिला तर कार्बनचा काय आहे, ऑक्सिजनपेक्षा लहान आहे,
पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त आहे, म्हणून आपण इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा रोल पाहिला. ओके. मग इट इज द फर्स्ट प्रायर ग्रुप. सेकंड प्रायर ग्रुप आपण COHला देणार. आपण दुसऱ्या ह्यानी पाहूया म्हणजे लक्षात येईल पेननी. हा फर्स्ट प्रायर ग्रुप, हा सेकंड प्रायर ग्रुप, आणि याला आपण थर्ड प्रायर ग्रुप कन्सिडर केलं, आणि हा फोर्थ प्रायर ग्रुप. मग बघा, फर्स्ट नंतर काय येतो, सेकंड येतो, आणि नंतर थर्ड येतो. आता हे रोटेशन्स कसं झालं स्टुडंट्स? दिस रोटेशन्स इज द रोटेट्स टुवर्ड द लेफ्ट हँड साइड्स. इट इज कॉल्ड ॲज द अँटी क्लॉकवाईज रोटेशन्स. आता इन केस ऑफ दिस स्ट्रक्चर्स, आता इथं आपण OHला फर्स्ट प्रायर ग्रुप दिला, इथे सेकंड प्रायर ग्रुप दिला, आणि इकडे थर्ड प्रायर ग्रुप दिला, अँड दिस इज फोर्थ प्रायर ग्रुप. मग फर्स्ट नंतर काय होतं, सेकंड. आता याचे हे रोटेशन्स होताना काय होतात, हे पण काय झालं, लेफ्ट टू राईट झालं, म्हणजे इट इज ऑल्सो S कन्फर्मेशन. आता हे जे ग्रुप मी काय केले, चेंज केलं, म्हणजे आपली ऑर्डर काय यायला पाहिजे, RS मिळते की नाही हे चेकिंग करण्यासाठी. मग आपण नेक्स्ट पाहूया एक्झाम्पल. किंवा आपण क्लोरोमिथेनचं पाहिलं, CH3, येस, CH, C2H5 अँड Cl. आता याच्यामध्ये फर्स्ट प्रायर ग्रुप कोणता आहे, हा आहे Cl, हा सेकंड, आणि हा थर्ड आहे. मग याचे रोटेशन्स बघा आता कसे होत आहेत, राईट हँड साईडने झाले. इथं पण एक राईट हँड साईडने झाले का, नाही, दोन्ही काय होते, अँटी क्लॉकवाईज होते. तर इथे काय झालं, राईट हँड साईडने रोटेशन झालं, म्हणजेच हे काय झालं, क्लॉकवाईज रोटेशन्स आहे. इट इज कॉल्ड ॲज क्लॉकवाईज रोटेशन. आणि जिथे क्लॉकवाईज रोटेशन असतं तिथं कोणतं कन्फर्मेशन असतं, R कन्फर्मेशन्स असतं, आणि इकडे अँटी क्लॉकवाईज होतं, म्हणून इथे S कन्फर्मेशन्स आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे हे कन्फर्मेशनचे काही रूल आहेत, मी ते तुम्हाला ओरली सांगते. फर्स्ट रूल बघा काय आहे, की फर्स्ट आपण ॲटोमिक नंबर्सनुसार काय करणार आहे, त्यांना ऑर्डर देणार आहे. पहिले आपण काय कन्सिडर करतो, ॲटोमिक नंबर. सेकंड, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट्स, येस, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट. थर्ड, कार्बन बॉन्डेड विथ अनदर कार्बन, म्हणजे देअर स्टॅबिलिटी ऑफ कार्बन. नंतर ना फोर्थ आहे फंक्शनल ग्रुप्स, म्हणजे जे काही फंक्शनल ग्रुप आहेत मग त्याचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार त्याची ऑर्डर कन्सिडर करतो. आणि नेहमी बघा, हायड्रोजन हा तुमचा काय असतो, लिस्ट प्रायर ग्रुप असतो. लिस्ट प्रायर ग्रुप असतो.